नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा व स्वर्गीय गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्यायडोंगरी या विद्यालयामध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडी सोहळे रंगले होते। अनेक चिमुकल्यांनी राधाकृष्णाची सुदामा पेंद्याची वेशभूषा करत दहीहंडी फोडली। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा न्यायडोंगरी येथे विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने दहीहंडी सजवली। दुर्गेश आहेर आणि आरुष सरोदे हे विद्यार्थी कृष्णाच्या वेशभूषेत होते। भाविका शर्मा, उत्कर्षा बारी, रेणुका मंगरुळे या विद्यार्थिनी राधाच्या वेशभूषेत होत्या। दुर्गेश आहेर या विद्यार्थ्याला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला। यावेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी उभारणी करून गाण्याच्या तालावर ठेका धरत थर लावले आहे। शाळेमध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडी सोहळे रंगले होते। श्रीकृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। दहीहंडी बांधून मानवी मनोरे तयार करून फोडण्यात आले। हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, गोपाल कृष्ण भगवान की जय या जयघोषात परिसर दणाणून गेला होता। दहीहंडी फोडताना लहान मुला-मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी शाळा प्रशासनाने घेऊन दहीहंडीच्या कार्यक्रमात गाणी, नृत्य आणि इतर मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले, ज्यामुळे मुलांना आजच्या दिवशी खूप आनंद झाला। मुख्याध्यापक यांच्या शुभ हस्ते बाळकृष्णाचे पूजन करून विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे महत्त्व व भगवान श्रीकृष्णाचे जीवन चरित्र यावर मार्गदर्शन करण्यात आले। यानंतर दहीहंडी फोडून गोपाल काल्याच्या प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हेमराज वाघ, न्यायडोंगरी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।